ज्यांच्या यशाचा प्रवास जाणून घेण्यासाठी, ज्यांच्या अनुभवाचे बोल ऐकण्यासाठी आपण अत्यंत उत्सुक आहात, अशा JEE आणि नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसोबत आता आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत, ऐकणार आहोत की ज्यावेळेस कर्तृत्व बोलकं होतं त्यावेळेस ते कशा प्रकारे व्यक्त होतं. तुम्ही हे सगळेजण, म्हणजे मला जसं आठवतं तसं मी जर हर्षदापासून सुरू केलं तर इकडे सेलुकरपर्यंत असं सगळा जर ग्राफ मी पाहिला तर माझ्या नजरेसमोर अजूनही ते 5-6 वर्षाखालचं, 4 वर्षाखालचं, 5-6 वर्षाखालचं नेटिझन्स लक्षात येतं. आणि ते नेटिझन्स आणि तिथली ही मुलं, म्हणजे मला आठवतं की अथर्व आणि पियुषच्या बॅचचा सेंड ऑफ होता, शेवटचा दिवस होता आणि मला वाटतं ती 18 फेब्रुवारी होती. नेटिझन्समधली 19 फेब्रुवारी किंवा 18 फेब्रुवारी तारीख होती. त्या तारखेला संध्याकाळी तुम्हाला बळजबरी घरी जाऊन सांगावं लागलं होतं आम्हाला, कारण तुमची परीक्षा 1 मार्चला का 3 मार्चला सुरू होणार होती. तेवढे 8 दिवस तरी अभ्यास बोर्डाचा करा असं होतं. नाराज आणि अथर्व असा बसला होता की क्या यार, अभी 8-10 दिन हमको और कुछ ना कुछ करवा के लेते तो बढ़िया था, बोर्ड तो हम निकाल ही लेंगे. आणि त्यांनी तसं केलं आहे, बोर्ड वगैरे काढलं त्यांनी फार सुंदर पद्धतीने. त्या बॅचच्या सेंड ऑफला थोडंसं माझ्या डोळ्यात पाणी तरळलं होतं आणि मी इमोशनली बोललो होतो. आणि तिथं ह्या मुलांना सांगितलं होतं मी की तुमच्या सिनियर्सनी काय मेहनत घेतली आहे आणि ती मेहनत तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे. हे पलीकडच्या वर्गात होते आणि अलीकडच्या वर्गात तुमचा वर्ग होता. सगळा हॉल नंबर 6ला ही 9वीची मुलं होती त्यावेळेसची आणि तुम्ही हॉल नंबर 7ला होतात ती 10वीची मुलं त्यावेळेसची. तो प्रसंग मी कुठं कल्पना करून नाही ठेवलेला, मुद्दा म्हणून काही स्ट्रॅटर्जिकली नाही आला, पण मला आपोआप तो प्रसंग समोर तरळला. त्याचं कारण असं की जिथं मी रोशनला उभा केलं होतं थोडंसं आणि म्हटलं होतं रोशन तुला काही बोलायचं आहे का, आणि रोशन बोलला होता का रे? रोशन बोलला नव्हता, उभारलाय 5-10 सेकंद असा आणि असा हात करतोय तो, काय बोलू काय बोलू काय बोलू असं होतं सगळं. त्या सगळ्याच मुलांची ती भावना अशी होती की सरनी अचानक उभा केलं होतं समोर आणि त्यांना माहिती होतं, त्यांना रोज म्हणायचो मी की तुम्हाला तसं व्हायचं आहे, तुम्हाला तसं व्हायचं आहे, तुम्हाला तसं व्हायचं आहे. आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे तुम्हाला असं व्हायचं आहे. आणि तो दिवस आता भाग्याचा दिवस आमच्या आयुष्यामध्ये आलेला आहे. तर मी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती करते की त्यांनी एक एक करून आपला परिचय करून द्यावा. नमस्कार, माझं नाव हर्षदा विलास नेटुरे. मी 7th पासून नेटिझन्सला होते, 7th to 10th पर्यंत, आणि 10thमध्ये मला 100% होते. 11th-12th माझी राजश्री शाहू महाविद्यालयात झाली. आताच मी नीट दिली आहे. सध्या मला नीटमध्ये 569 स्कोअर आलेला आहे आणि MST CETमध्ये मला 98.64% आहेत PCB ग्रुपमधून. क्या बात आहे. तुम्ही दोन्ही सांगा बरं का, नीट पण सांगा आणि JEE पण सांगा. काही मुलांचं असं दोन्हीकडं आहे. हां, मला माहिती आहे. I am Mansi Govind Chauhan and I studied in Netizens from 9th standard. In NEET I have secured 639 and JEE Mains I have secured 98.7 percentile. मी मैथिली विकास खर्चे. मी नेटिझन्सला 9th आणि 10thमध्ये होते आणि मी नीटमध्ये 620 मार्क्स घेतलेत आणि JEE मेन्समध्ये माझा स्कोर 95.8% होता. नमस्कार, मी रेणुका अरुण ब्याळे. मी नीटची एक्झाम क्लिअर केली आहे आणि मला 674 मार्क आहेत. JEE मेन्समध्ये मला 98.2% होते. थँक्यू. नमस्कार, मी पठाण जायद खान. मी नीटमध्ये 581 गुण घेऊन नीट क्वालिफाय केली आहे. नमस्कार, मी प्रणव सुरेश वंगवाड. मी JEE मेन्समध्ये 99.03 मार्क्स घेऊन आता NIT त्रिचीला EEE ब्रँच घेणार आहे. नमस्कार, माझं नाव तन्मय सत्यर्थ सागर. मला JEE मेन्समध्ये 98.91% आहे आणि JEE ॲडव्हान्स खरं तर मी 2 टाईम क्वालिफाय आहे JEE ॲडव्हान्स. JEE MSc CETमध्ये 99.32. नमस्कार, माझे नाव वेदांत संजय मोडपे. मला नीटमध्ये 631 मार्क्स आहेत व JEE मेन्समध्ये 97.4% आहेत. धन्यवाद.
नमस्कार, मी रोशन तोडकर. मला जेई मेन्समध्ये 99.82% आहे आणि जेई ॲडव्हान्समध्ये माझा ऑल इंडिया रँक 4203 आणि कॅटेगरी रँक 796 आहे. आणि मला सध्याला IIT बॉम्बे इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांचला ॲडमिशन मिळत आहे. तसंच मला IISc बँगलोर इथे सुद्धा मॅथ्स अँड कम्प्युटिंग ब्रांचला ॲडमिशन मिळालं आहे. नमस्कार, माझं नाव पाटील उदयनराजे. मी 11वी-12वी शाहू कॉलेजमधून केलेली आहे. मला जेई मेन्समध्ये 99.60 आहेत व MST CETमध्ये 99.77 आहेत. मला जेई ॲडव्हान्समध्ये 167 मार्क असून माझा जनरल रँक 3574 आहे आणि EWSमध्ये 399. मला आता IIT बॉम्बेमध्ये ॲडमिशन भेटलेलं आहे. गुड इव्हनिंग, मी संकेत संजय नाईकवाडे. मला जेई मेन्समध्ये 96% आहे आणि MST CETमध्ये 99.4% आहे. नमस्कार, माझं नाव दिग्विजय सिंह सतीश पवार. मला जेई मेन्समध्ये 99.48% आहे आणि ॲडव्हान्समध्ये माझा ऑल इंडिया रँक 5927 आहे. मला सध्या IIT जोधपूरला इलेक्ट्रिकलला ॲडमिशन मिळालेलं आहे. नमस्कार, माझे नाव बेवनाळी सूरज ज्योतिराम. मला जेई मेन्समध्ये 98.57% आहे आणि मला जेई ॲडव्हान्समधून IIT रोपरला ॲडमिशन भेटत आहे. नमस्ते, माझं नाव प्रज्योत शिरीष खंदाडे. माझं जेई मेन्समध्ये 96% आहे आणि जेई ॲडव्हान्समध्ये जनरल कॅटेगरी रँक 21,000 आणि OBC कॅटेगरी रँक 5,565 आहे. आणि मला सध्या IIT पटनाला मेटलर्जी किंवा इंजिनिअरिंग फिजिक्स दोन्हीपैकी एका ब्रँचमध्ये ॲडमिशन मिळेल. नमस्ते, मी प्रथमेश सुरेश उदगिरे. यावर्षी झालेल्या नीट 2023मध्ये मला 685 गुण आले आहेत आणि माझा जनरल रँक 1144 आणि कॅटेगरी रँक 289 आहे. नमस्कार, माझे नाव सार्थक श्याम खुने. मला नीट 2023मध्ये 660 मार्क पडले आहेत. गुड इव्हनिंग, माझं नाव गणापुगे हर्षवर्धन आहे. मला नीट 2023मध्ये 635 मार्क्स आहेत व MST CETमध्ये 99.85% आहे. गुड इव्हनिंग, माझं नाव आदित्य राजेंद्र धुमाळ आहे. माझी 11वी-12वी शाहू कॉलेजमधून झाली. मी जेई मेन्समध्ये क्वालिफाय झालो आणि KITमध्ये 94.96% सिक्युअर केले. थँक्यू. नमस्कार, माझं नाव विश्वजित प्रभाकरराव सेलुकर. मला यावर्षी नीट 2023मध्ये 505 मार्क आलेले आहेत आणि MST CETला 99.43% आलेले आहे. नमस्कार, माझं नाव समीर शिवराम राडकर. नीट 2023मध्ये मला 643 मार्क आलेले आहेत आणि माझा कॅटेगरी रँक 4375 आणि ऑल इंडिया रँक 8891. ॲडमिशन मी शाहूमध्ये होतो 11वी-12वी. आता पुढं कुठं करतोयस? पुढं आता नंतर कुठं करतोयस? अच्छा, नीटला आहे. नीट, ओके ओके, सॉरी. वेल, आता ह्या सगळ्यांचा परिचय आणि त्यांचं टेबल तर आपल्याला कळाला, मार्कांचा टेबल काय आहे. आणि सगळेच गुणवंत आहेत. थोड्या बहुत फरकानं कोणाचं 1-2 मार्काचं मागे पुढे झालं आहे. आम्ही अजून 2 चॅम्पियनला तसं मिस करत आहोत, वरद मल्लुरवार आणि शिमांशू शेटे. हे दोघंही ॲडव्हान्सला क्वालिफाय आहेत. मला वाटतं वरदचं ॲडमिशन कुठं झालं अजून मला फार निरोप नाही आहे. पण हिमांशूला परत IIT बॉम्बे. IIT बॉम्बेला ह्या बॅचचे 3 मुलं आहेत, हे तुमच्यासमोर आहे. आणि IIT कुठली का असं ना, पण IIT आहे हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. NIT आहे. त्याच्यानंतर IIITs आहेत. त्याच्यानंतर मग आपण GFTI म्हणतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील टॉप 10 कॉलेजेस म्हणतो. मला वाटतं हाच तो क्रम असावा. बांगड सर इथं आहेत आणि त्या क्रमानेच हे सगळं मुलं लागत आहेत. विषय असा आहे की ह्या वेळेला नेटिझन्समध्ये यांच्या बॅचमध्ये साधारणपणे 45 मुलं शिकत होती. या बॅचमध्ये 45 मुलांमधली साधारण 20 मुलं तुमच्यासमोर दिसत आहेत. आणि तो ग्रेस आहे. ते सगळेजण एकमेकांच्या असे कॉम्पिटिटर्स ज्याला आपण म्हणून असे होते ना, की मला नेहमी असं वाटतं की आपण शिक्षक म्हणून जे काही काम करतो ना, ते काम करण्यासाठी एक मजा यायला पाहिजे, अशी एक टीम समोर असली पाहिजे. आणि तशीच टीम आता तर खूप आहेत. आता तुम्ही बघितलं, आत्ताला 140 मुलं आहेत शाहू सिलिंगला. यांच्या बॅचच्या वेळेला शाहू सिलिंगला 31 मुलं लागली होती नेटिझनची. 140 लागली आहेत 2 वर्षामध्ये. एवढा हायर एंडला मुलांना आपल्याला जाऊन पोचवता आलं. तुमच्या सगळ्यांचं शालेय जीवनाबद्दल थोडंसं कोणाकोणाला प्रश्न विचारणार आहे मी. त्याचं कारण असं
की तुमच्या प्रत्येकाचं शालेय जीवनाबद्दल म्हणायला लागलं तर मग शालेय जीवनच फक्त होईल आपलं मैफिलीमध्ये. त्यामुळं टिपिकली शालेय जीवनामध्ये तुम्ही काय नेमकं केलं होतं? म्हणजे एक मला तुम्हाला असं हात वर करायचं मी एक ऑप्शन त्याच्यामध्ये ठेवणार आहे की यार शालेय जीवनामध्ये मी खूप साऱ्या परीक्षा दिल्या, असं काही जणांनी जर असेल तर त्यांनी लगेच सांगायचं. आणि सांगायचं असं की शालेय जीवनामध्ये ना मी एवढ्या परीक्षा नाही दिल्या, पण आता वर मात्र मी खूप जबरदस्त केलं. आपण सुरुवात करू की शालेय जीवनामध्ये फारशा काही परीक्षा दिल्या नव्हत्या, असे कोण आहेत? येस, मला वाटतं की मैथिली आणि पाटील जरा माईक शिफ्ट करा आणि तुम्ही तो अनुभव सांगाल की शाळेमध्ये तुम्ही काय स्टुडंट होतात आणि काय रँक तुम्हाला असू शकते आणि कसं तुम्ही शालेय जीवनामध्ये अभ्यासाकडे बघत होतात. येस, शालेय जीवनाचा विचार केला जर 10वीपर्यंत जर मी बघितलं तर मी बिलो ॲव्हरेज होता स्टुडंट. जेव्हा मी नेटिझन्समध्ये 9वीला मी नेटिझन्समध्ये एंटर केलं तेव्हा तर मी काहीच नव्हतो, पण नेटिझन्समुळे मी जर ॲव्हरेजपर्यंत आलो. म्हणजे जसे रोशन वरद हे कॉम्पिटिटर होते ते चांगले, मी त्यांच्याकडे बघून अभ्यास करायला चालू केला. ते त्यांच्यापर्यंत मी कसं जर पोहोचावं हेच माझा उद्देश होता, माझं एम होतं. तेच मी एम ठेवून जर 11वी 12वी चांगला अभ्यास केला. मी विचार करत होतो प्रत्येक शहरामध्ये कोण ना कोण तर असेल जे रोज 12-12 तास अभ्यास करत आहे, त्यांना मी बघितलं, मी त्यांच्यासोबत कम्पीट करत आहे. असा विचार करून मी अभ्यास केला. त्यांच्या पुढे आपल्याला जायचं आहे असा विचार करत मी शाहू कॉलेजमधून तयारी केली चांगली आणि आता मी इथपर्यंत पोहोचलो आहे. त्याच्यामुळे सर मी 7वीपर्यंत काहीच म्हणजे अभ्यास नव्हते करत आणि मी हुशार पण नव्हते एवढे आणि मला स्कूलमध्ये पण चांगले मार्क्स नव्हते पडत. स्कूलमध्ये पण मला 80%सुद्धा नव्हते पडत. पण नंतर 7वी 8वीमध्ये थोडंसं मला फाउंडेशनचं सिरियसनेस समजलं. मग तोपर्यंत मी कुठलीच अशी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली नव्हती. पण मग फर्स्ट एक्झाम मी कॉम्पिटेटिव्ह 9thमध्ये दिली होमी भाभा आणि त्याच्यामध्ये मला ब्रॉन्झ मेडल आहे. आणि मी 10वीमध्ये पण NTSC दिली, पण NTSCचं पूर्ण तयारी नेटिझन्सकडून झाली. NTSC देत असताना आमचं लॉकडाऊन सुरू होतं आणि लॉकडाऊनमध्ये काहीच सुरू नव्हतं, पण आपल्या नेटिझन्समध्ये सगळे ट्युशन्स वगैरे सुरू होते म्हणून सगळं नीट झालं आणि NTSC क्रॅक करता आली. आणि स्कूलमध्ये असताना मला फारचं सिरियसनेस नव्हतं, पण जेव्हा मी फाउंडेशनची तयारी केली तेव्हा मला समजलं की आपल्याहून खूप हुशार मुलं आहेत ज्यांनी खूप चांगली तयारी केली आहे. तर मला 7वी 8वीमध्ये असताना मला खूप म्हणजे सिरियसनेस आला आणि तेव्हापासून मी फाउंडेशन सुरू केलं. माझा पुढचा प्रश्न प्रथमेश उदगिरेसाठी आहे. शालेय जीवनामध्ये तू कोणकोणत्या परीक्षा दिल्या होतास आणि त्या परीक्षांमध्ये तुझा परफॉर्मन्स कसा होता? तसं सांगायचं झाल्यास मी दरवर्षी ज्या इयत्तेसाठी महत्त्वाच्या परीक्षा असतात तो मी देत असत. पण सांगायसारख्या परीक्षा झालं तर 5वीची नवोदय, आपलं 8वीचे स्कॉलरशिप, 9वीची होमी भाभा, 10वीची NTSC, ह्या सर्व मी दिलो होतो आणि याच्यात मला यश मिळालं होतं. काय होतं यश म्हणजे कसं तयारी केली होतीस तू? 8वी स्कॉलरशिप किंवा 9वीचा भाभा हे थोडंसं मला माहिती आहे, त्याच्याबद्दल सांग. 8वी स्कॉलरशिप असं काही विशेष केलं नव्हतं. किती मार्क पडले होते? 288 पैकी 248 मार्क पडले होते, विशेष न करता. हां, फक्त 2 महिन्याचा अभ्यास केला होता परीक्षेच्या आधी. ओके. डॉक्टर भाभा? भाभा ही माझ्यासाठी थोडं चॅलेंजिंग होतं, कारण भाभा ही पूर्णपणे विद्यार्थ्याला बघत असते कसा आहे तो प्रत्येक गोष्टीत. थेवरीच नाही, प्रॅक्टिकलसुद्धा आणि तो इंटरव्ह्यूसुद्धा असतो त्याच्यात 3rd स्टेजला. माझी थ्योरी तर चांगली होती. मी थ्योरीमध्ये मला भाभाच्या म्हणजे 1st स्टेजला चांगले मार्क पडले होते, पण जी 2nd स्टेज होती ती प्रॅक्टिकल, इथं नेटिझन्सचा मला फार फायदा झाला. त्यानंतर प्रॅक्टिकलमध्येही चांगले मार्क पडल्यामुळं 3rd स्टेजला सिलेक्शन झालं इंटरव्ह्यूसाठी मुंबईला. तेव्हा आम्हाला एक प्रोजेक्टसुद्धा करायचा होता, इंटरव्ह्यू आणि प्रोजेक्ट दोन्ही करायचं होतं. ह्या गोष्टी जास्त मी म्हणजे आधीपासून अभ्यासात होतो, असे जास्त प्रोजेक्ट वगैरे मला जास्त रस नव्हता अशा गोष्टीत. पण थोडंसं माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं ते. पण तोडकर सर, पठाण सर ह्यांनी मला फार बहुमोल मदत केली आणि त्यामुळेच मी 3rd स्टेज पण चांगल्या रीतीने पार करू शकलो आणि मला सिल्वर मेडल मिळालं होमी भाभामध्ये. काय बात आहे. विश्वजित पण 6वीला भाभाला मेडलिस्ट होता, बरोबर आहे? विश्वजित, तुझा काय अनुभव आहे 6वीच्या भाभाचा, सांग. ॲक्च्युली मला प्रत्येक वर्षी स्पर्धा परीक्षा देण्याची आवड होती. 4थीला स्कॉलरशिप ही दिली
त्यात मेरिट आलं आणि 5वीला नवोदयला देखील सिलेक्ट झालो होतो. पण ज्या वेळेला 6वीला मी होमी भावाची स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलो होतो त्यावेळेस होमी भावाचा अनुभव हा एकदम वेगळा होता. कारण स्कॉलरशिप आणि नवोदय ही परीक्षा मध्ये बुद्धिमत्ता गणित या विषयांचा आपल्याला कस लागतो, पण 6वीच्या होमी भावा परीक्षेमध्ये आपल्याला फाउंडेशनचं ज्ञान किती आहे त्याची गरज लागत असते. आणि मी 6वीपासूनच नेटिझन्स फाउंडेशनमध्ये दाखल झालो होतो, त्यामुळे मी हा माझा अनुभव एकदम पहिल्यांदाच होता. आणि त्यावेळेला मला स्वतः तोडकर सरांनी आमच्या बॅचवर येऊन आम्हाला त्या परीक्षेचं महत्त्व समजवून सांगितलं होतं. त्यावेळेला माझ्या मग डोक्यात फिट झालं की आता काही करून एक्झाम क्रॅक करायचीच आहे म्हणून. आणि मग आम्ही वेळोवेळी टेस्ट सिरीज दिल्या आणि टेस्ट सिरीजमध्ये चांगला स्कोर आला आणि त्याचा फायदा ॲक्च्युली आम्हाला थेअरीच्या एक्झामला झाला. आणि थेअरीची एक्झाम दिल्यानंतर ज्यावेळेला प्रॅक्टिकलची सुद्धा आमची तयारी करून घेण्यात आली आणि पुन्हा मला वेळोवेळी 3rd आणि 4th स्टेजसाठी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं आणि मला होमी भाऊला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. बढिया, व्हेरी नाईस. तुला आता शालेय स्पर्धा परीक्षा तू फारशा दिल्या नाहीस, पण शालेय जीवनामध्ये तुला असं कधी पहिल्यांदा क्लिक झालं की आपण नीटकडं जायला पाहिजे, बायोलॉजी ग्रुप घ्यायला पाहिजे, असं काही झालं होतं का? तसं काही झालं नव्हतं? नाही, तसं मी 10वीच्या आधी पण बऱ्याचशा एक्झाम दिलेल्या आहेत. 4थीला स्कॉलरशिप, पुन्हा 8वी स्कॉलरशिप, बऱ्याच ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये टॉप 10मध्ये होतो दरवेळेसच मी. आणि त्यानंतर पण IMO वगैरे ह्याच्यामध्ये मेडल भेटलेले आहेत मला. पुन्हा हे जे आहे 10वीपर्यंतचं बेस माझा बऱ्यापैकी होताच. आणि ह्याचा बूस्ट जे आहे ते मला 10वीच्या नंतर प्रिपेअर करण्यासाठी मिळाला. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा राहतो, जो की आपल्याला नेटिझनमध्ये जे आहे त्या दृष्टीनं तयारी करून घेतात 11वीपर्यंत. येस, काय होतं? तुझा अनुभव काय, नेटिझनचा अनुभव सांग तुझा. मी माझी 1ली ते 4थी आदर्श मॉडर्न येथे झाली. त्यानंतर मी 5वी आणि 6वीला केशवराज महाविद्यालयाला होतो. त्यानंतर थोडं मराठीसोबत कोपअप नाही झाल्यामुळं मी इंग्लिश मीडियमला स्विच केली माझी स्कूल. त्यानंतर माझी 7th to 10th स्टँडर्ड मनोज सदे अकॅडमीमध्ये झाले. त्याच दरम्यान मी 8th स्टँडर्डला नेटिझन्स जॉईन केलेलं आणि 9th आणि 10th कम्प्लिटली ऑनलाईन केलेलं मी. त्याचमध्ये मला थोडाफार शाहू स्क्रीनिंगमध्ये थोडाफार अनुभव आला तुमच्याकडून आणि तुमच्या प्रयत्नांमुळं आणि माझ्या थोड्या हार्डवर्कमुळं मी शाहू स्क्रीनिंग पण क्रॅक केली. त्यानंतर 11th आणि 12thला शाहूमधूनच JEE आणि KIT वगैरे असं क्वालिफाय केलो. ओके, इथं हर्षदा आहे माझ्या बाजूला. हर्षदासाठी एक प्रश्न असा आहे की आपण NTSC बद्दल खूप मेहनत घेतली होती. तुझा अनुभव कसा होता आणि NTSCला तुझा रिझल्ट कसा होता? NTSCमध्ये खूप प्रिपरेशन झालं होतं. म्हणजे नेटिझन्सकडूनच खूप टेस्ट सिरीज वगैरे दिल्या होत्या, त्यामुळं खूप अशी प्रॅक्टिस झाली होती आणि कॉन्फिडन्स आला होता की होईल म्हणून क्रॅक. बट शेवटी जरा थोड्या मार्क्सांनी गेला आणि कॅटेगरीमुळे पण गेलं. हो, पण खूप केली होती. नाही, पण तो अनुभव मला सर आहेत समोर. ते एक डॉक्युमेंट आमचं सबमिट करायचं राहिलं ना, आमचा खेळ बिघडला होता. डॉक्युमेंट्समुळे पण गेलं. हां, एक डॉक्युमेंटमुळे थोडंसं अडचण. म्हणजे मी हर्षदाला प्रश्न विचारण्याच्या मागे माझा एक छोटासा उद्देश पण होता की खूप आम्ही झटापट प्रयत्न खूप केले, पुण्यापर्यंत जाऊन आलो, सगळ्या गोष्टी केल्या, पण ते तिथे इलाज चालला नाही. आम्हाला उशिरा मिळाला डॉक्युमेंट. दोष आमचाही नव्हता, म्हणजे आम्हाला म्हणजे सरांना सगळं करत असताना ते यंत्रणेमार्फत उशिरा मिळालं. त्यामुळं वेल इन ॲडव्हान्स डॉक्युमेंट्स जर आपल्याकडं असली तर ते आपल्या मुलांचा फार फायदा होतो. हेही प्रत्येकाने थोडासा तो अनुभव लक्षात घ्या. एक थोडंसं ते एक मला वाटलं विचारावंसं असं म्हणून. आता प्रज्योतला प्रश्न आहे, कारण प्रज्योतला नेहमी असं वाटतं की जरा नेटिझनला सुरुवातीपासूनच असायला पाहिजे होतं. हे तुला असं का वाटतं? नमस्ते, मी 7वीला नेटिझन्सला जॉईन केलं होतं. मला 7वीमध्ये माझा परफॉर्मन्स तेवढा काही चांगला नाही राहिला, म्हणून मी परत शिफ्ट केलं नेटिझन्सपासून दुसऱ्या 2 इन्स्टिट्यूटला मी जॉईन केलं, 8वी 9वी, आणि नंतर परत 10वीला नेटिझन्सला आलो. आणि तोपर्यंत बघितलं तर माझे इथंच बसलेले 2-3 मित्र आहेत, ते 7वी ते 10वी नेटिझन्समध्येच होते आणि त्यांचा प्रोग्रेस रिपोर्ट आणि माझा प्रोग्रेस रिपोर्ट म्हणजे ते जास्त पुढे होते माझ्यापेक्षा. तर आणि आत्ता पण माझे आणि त्यांचे सेम मार्क्स आहेत, पण मला जास्त कष्ट करावं लागले कारण नेटिझन्सचा बेस नव्हता झाला माझा पक्का. आणि तेच कारण आहे की नेटिझन्सला मी असायला पाहिजे होतं असं मला वाटतं. ओके, एक प्रश्न रोशनसाठी. म्हणजे आता मी सर आहे आणि हा प्रश्न एवढ्यासाठी की शालेय जीवनातल्या
स्पर्धा परीक्षा तू आणि वरदनी बऱ्याच दिलेल्या आहेत, म्हणजे जवळपास ऑलमोस्ट दिलेल्या आहेत. प्रथमेशनी तुमच्या खालोखाल दिल्या आहेत. तुझा शालेय स्पर्धा परीक्षा मुलांनी कशा द्यायला पाहिजेत, कोणत्या द्यायला पाहिजेत, हे जरा सांगितलंस तर सगळ्यांना पण फायदा होईल. म्हणजे 6वी-7वी मध्ये जेव्हा मी आलो नेटिझन्सला, त्यावेळेस मला 6वी-7वीच्या आधी काहीच माहीत नव्हतं स्पर्धा परीक्षाबद्दल. मला 5वीची स्कॉलरशिप माहीत नव्हती. 6वीमध्ये होमी भाभा व्हायची हे सुद्धा मला एक्झामचं त्यावेळेस नावसुद्धा माहीत नव्हतं. तर म्हणजे 6th-7thमध्ये हे तुमचे फाउंडेशन इयर्स असतात, तर त्या वेळेला तुम्ही काही स्टँडर्ड एक्झाम्स द्यायला पाहिजेत, जसं IMO NSO असतो किंवा तुम्हा UIMO NSTSC वगैरे आहे. मग तुम्ही 8वीमध्ये गेलात तर स्कॉलरशिपची एक मेजर परीक्षा असते, ज्याची तुम्ही चांगल्यापैकी तयारी करायला पाहिजे. रिझल्ट काय आहे ना, पण तुमची तयारी हे आहे जे ते पुढे तुमच्या जर्नीमध्ये खूप काम येणार आहे. मग 9वीमध्ये होमी भाभा हे अजून एक मेजर परीक्षा आहे, ज्याची 3 लेवल असतात. पहिला लेवल थिअरॉटिकल असतो पूर्ण, दुसरा लेवल तुम्हाला प्रॅक्टिकलचं खूप सारं नॉलेज भेटतं, आणि तिसरा लेवल प्रोजेक्ट करावा लागतो. हे परीक्षा म्हणजे मला वाटतं की खूप जास्त ह्या परीक्षेचा अभ्यास आणि तयारी केल्यामुळे मला खूप जास्त एक्सपोजर भेटलं. प्रॅक्टिकल नॉलेज प्लस प्रोजेक्टसाठी मी 2-3 शाळेमध्ये जाऊन म्हणजे भाषण पण दिलं होतं. त्याच्यामुळं मला खूप म्हणजे एक्सपोजर भेटलं, स्टेज वगैरेवर जायचं किंवा अजून काही गोष्टी लोकांसोबत इंटरॅक्ट करायचं. तर या आणि मग त्याच्यानंतर 10वीत म्हणजे सगळ्यात मेजर आणि तुमच्या म्हणजे शाळेय जीवनातील सगळ्यात मेन परीक्षा NTSC. म्हणजे आत्ता तरी ती नाही आहे, पण माझ्या वेळेस ते खूप मेजर परीक्षा असते तुमच्या पूर्ण 1ली ते 10वीच्या स्कूल लाईफमधली. तर त्याचा चांगल्यापैकी अभ्यास आम्ही केला होता. नेटिझन्समध्ये आमच्या टेस्ट वगैरे व्हायच्या, खूप चांगली प्रॅक्टिस केली होती. त्याचं स्टेज 1 स्टेज 2 मी दोन्ही क्वालिफाय केलं आहे. तर अशा काही मेजर परीक्षा आहेत जे मुलांनी द्यायला पाहिजेत. एक IOQM म्हणजे आता PRMO वगैरे परीक्षा, त्याचं काय सांगशील? हां, त्याची पण तयारी करायला पाहिजे. ॲक्च्युली ते 1 ऑफ द टफेस्ट एक्झाम मानली जाते स्कूल लेवलवरती, कारण त्याचा जे ॲक्च्युली करिक्युलम आहे ते ॲक्च्युली थोडंसं कॉलेजशी जास्त रिलेटेड आहे, पण त्याची तयारीनं तुम्हाला खास करून मॅथ्सची असते IQM. तर मॅथ्समध्ये तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट वाढेल जर तुम्ही या परीक्षेचा अभ्यास केला तर, आणि तुमची प्रॉब्लेम सॉल्विंग स्किलसुद्धा खूप जास्त डेव्हलप होईल तुम्ही या परीक्षेची चांगली तयारी केलात तर. डेफिनेटली तुम्ही 8वी-9वीत द्यायला पाहिजे IOQM. ग्रेट. वेदांत, तुला असं कधी वाटलं की शालेय जीवनामध्ये असं वाटलं का की आपण मॅथ्स ग्रुप करावा का बायोलॉजीच करावा, असं कोणत्या वेळेला वाटलं? माझं मॅथ आणि बायोलॉजी दोन्ही पण खूप स्ट्रॉंग होतं, पण मॅथच जास्त स्ट्रॉंग होतं. पण मला डॉक्टर व्हायचं होतं, त्यामुळंच मी डॉक्टरची फील्ड घेतली आणि मी 10वीपासूनच डॉक्टरसाठीच करत होतो. बायोचं जास्त फोकस होतं. तुझं 9वीला पण डॉक्टर भाभा एक्झामचा पण तुझं सिलेक्शन होतं. ते सेकंड लेवल क्वालिफाय झालं होतं, पण थर्डसाठी 0.5 मार्कानं हुकलं माझं. हो हो हो, म्हणजे अपयश बघितलेलं आहे. हां, ओके. हां, अपयश म्हटलं की पुन्हा तुमच्या बाजूला आम्हाला 1-2 जण दिसायला लागले थोडेसे. लौकिक अर्थानं अपयश असतं. येस तन्मय, तुला जरा तुझा प्रवास सांगायचा आहे. नेटिझन्समधलं आता आपण बोललो सगळेजण, पण आता एका अर्थानं रिपीट करणं मॅथ्स ग्रुपला घेऊन आणि पुन्हा सक्सेसफुल होणं, हे ह्या दोघांचं आम्ही रूप बघतो. ते काय होतं? रिपीट म्हणजे त्याचं मोठं रिझन केमिस्ट्री हा सब्जेक्ट होता. ओके. सगळ्यात कमी मार्क गेल्या वेळेस केमिस्ट्रीमध्येच होते मला. सगळ्यात जास्त म्हणजे कमी मार्क केमिस्ट्रीमध्ये होते गेल्या वेळेस. त्यामुळं JEE मेन्समध्ये पण 95 काहीतरी आले ते, आणि 16 मार्क फक्त केमिस्ट्रीमध्ये होते माझे. आणि ती म्हणजे रिपीटमध्ये मी फक्त असं जास्त केमिस्ट्रीचं केल्यासारखं आहे. आणि सगळ्यात जास्त मार्क ह्यावेळेस म्हणजे CETमध्ये पण JEE मेन्समध्ये पण आणि ॲडव्हान्समध्ये पण सगळ्यात जास्त मार्क केमिस्ट्रीमध्येच आहेत. मग ती रिपीटमध्ये ती केमिस्ट्री जास्त केल्यामुळं म्हणजे केमिस्ट्री न केल्यामुळं रिपीट करावं लागलं असं. बघा, म्हणजे काय आहे की एकदा कळलं की आपलं काय चुकलं आहे की पुन्हा त्याला धरून आपटायचंच, आणि असं आपटलं की केमिस्ट्री हायेस्ट. व्हेरी गुड. प्रणव, तुझा एक्सपिरियन्स काय? मी 2 वर्ष म्हणजे 12वीला कोट्याला गेलतो. कोट्याला गेल्यावर पण म्हणजे माझं झालं नाही गेल्या वर्षी सिलेक्शन. माझं पण मेन कारण केमिस्ट्रीच होतं. केमिस्ट्रीमध्येच माझा कट ऑफ क्लिअर झाला नव्हता. सब्जेक्ट वाईज कट ऑफ असतो ना ॲडव्हान्सला,
मग तो कट ऑफ क्लिअर झाला नव्हता. मग ह्या वर्षी केमिस्ट्रीवर जास्त फोकस केला आणि माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट होता फिजिक्स. मग मी फिजिक्सला अजून जास्त त्याचा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. ते इम्प्रूव्ह झालं पण, आणि त्याच्यामुळे ह्यावेळेस चांगले आले. फिजिक्स आणि केमिस्ट्री ओव्हरऑल चांगलं आलं. येस. तुझा कसा अनुभव होता शालेय जीवनापासून पुढं सरकण्याचा? मी 10वीमध्ये आलो होतो नेटिव्हन्समध्ये. तेव्हा सरांनी NTSC भावाची खूप तयारी करून घेतली होती. पण माझं NTSCमध्ये सिलेक्शन 2 गुणांनी हुकला होता. तर तेव्हा मला अपयश भासला होता. तेव्हा मी जिद्द केली की मी आता स्क्रीनिंग टेस्टमध्ये काहीतरी करणार आहे. तेव्हा मला सरांनी खूप मेहनत घेतली आणि मी सिलेक्ट झालो स्क्रीनिंग टेस्टमध्ये. आणि तेव्हाच मला क्लिक झालं की आता आपला पुढचा गोल नीट आहे. आता नीटमध्ये पण मला 581 गुण भेटले आहेत. मी यासाठी सरांचा आणि नेटिव्हन्सचा धन्यवाद करतो. अरे क्या बात आहे. येस. माझा पुढचा प्रश्न रेणुकासाठी आहे. तुझी इयत्ता 9वी आणि 10वीमध्ये अभ्यासाची पद्धत नेमकी कशी होती? म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार आता जी मुलं 9वी आणि 10वीला आहेत त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे? 9वीला जसं आपल्याला माहीत आहे की होमी भाबाची एक्झाम आहे आणि ती पूर्ण सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो ह्या 3 विषयावर आहे. त्यामुळे तुम्ही 9वीला ते 3 जे सब्जेक्ट्स आहेत ते जास्त फोकस करायला पाहिजे. स्टेट बोर्डकडे तरी लक्ष देऊ नका, कारण ते फक्त तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन देणार आहे. तुम्हाला पुढे डॉक्टर, इंजिनियर काय व्हायचं असेल तर त्याचा बेस तुम्ही 9वी 10वीमध्येच करायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही 8वीपर्यंत नाही केलं, 9वी 10वीमध्ये एक चांगली ग्रीप घेऊ शकता तुम्ही. आणि 11वी 12वीला तुम्हाला जे लागणार आहे, जे बेसिक आहे ते 9वी 10वीमध्ये तरी परफेक्ट पाहिजे. पुढचे कष्ट वाचतात, म्हणजे दोन्हीकडे तर कष्ट करायचेच आहेत, पण जास्त करायचे का कमी करायचे ते आपल्यावर आहे. 9वी 10वीत जर केलं तर 11वी 12वीत नियमितपणे केलं तर होऊन जाईल. नाही, तुलाच माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुझं रुटीन कसं होतं? म्हणजे शाळा, रेणुका अशी विद्यार्थिनी होती की आपलं नाकासमोर चालायचं, आम्हाला वाटत नव्हतं की ही काय अभ्यास करते, कुठं जाते. मी अरुण सरांना म्हणायचो करेल हो करेल ती, काय करते ग असं म्हणायचं. आणि एक प्रसंग आहे तो रेणुकाच सांगेल, NTCचा प्रसंग. त्याचं काय उत्तर आहे तर त्याचं उत्तर 674 आहे. ते सांगेल. पहिलं रेणुका सांगेल. रेणुका सांग. पहिलं 9वी 10वीचं रुटीन. 10वीला तर लॉकडाऊनच होतं. 9वीला मी शाळेतून आल्यानंतर मग नेटिझन्सचं जे आदल्या दिवशीचा होता अभ्यास ते करायचे, मग नंतर क्लासेस. आणि मग होमी बाबामुळं तर कधी कधी आम्हाला घरी जायला 10 वाजायचे. मग ते तेवढं मी कधी रात्री जागायचे. आता नेटिझनची पोरं आहेत ना, ते 9लाच बाबा काय एवढा उशीर हे म्हणाले ना, ते 10 वाजता घरी जायचे. म्हणजे जेव्हा आमचे प्रॅक्टिकल्स होते तेव्हा 10 वाजायचे आम्हाला. मग तेव्हा तर रात्री काय होत नव्हतं, पण जेव्हा लवकर येत होते तेव्हा मी थोडं वाचायचे जे शिकवले. आणि सर तुम्ही जे आत्ता म्हणलात तो प्रसंग, सांगायचंय पण तुला आठवतं की नाही सगळं? मी सांगू का? आणि रेणुकाला NTC स्टेज 2ला, NTC स्टेज 1ला तर रेणुका सिलेक्ट झालेलीच होती. स्टेज 2ला रेणुकाला ओपन कॅटेगरी, आणि त्याच्यामुळं सिलेक्शन मेरिट जे आहे ते मग OBC असेल, SC असेल, ST असेल त्याच्यापेक्षा जास्त मार्क होते. पण सेकंड लेवलला रेणुकाला ते NTSC क्रॅक करताना आली. आम्ही मंचावरती सत्कार करत होतो सगळ्या मुलांचा, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल. आणि तिच्याच सोबत शिकणाऱ्या रोशन, प्रथमेश, अजून NTCला भरत ह्यांचा सत्कार होत होता. आणि तिथं सार्थक आणि रेणुका हे दोघांची सेम स्टोरी आहे. पण रेणुकाचे अशी ती भावना होती की यार आम्ही एवढे चांगले मार्क्स घेऊनही मला NTSC स्टेज 2ला सिलेक्शन नाही झालं. पण एखादा विद्यार्थी 10वीच्या वयाचा, 10वीच्या, आता हे पण फार सिनियर आहे असं नाही आहे, पण ह्या वयाचा विद्यार्थींना कोमेजतो आणि नाच सोडून देतो. तिने त्या नेटिझनच्या पायरी उतरत असताना जे सांगितलं होतं, पायरी उतरत असताना, सर नेटिझनची पुन्हा पायरी जेव्हा चढणार आहे ना तेव्हा अशी लांब जाऊन थांबेल की तिथं कॅटेगरी वगैरे मला कोणी काही विचारणार नाही.
आणि हे रेणुकानी खरं करून दाखवलं. मी तिला जेव्हा बोललो त्या दिवशी निकालानंतर 674च्या नंतर लगेच फोनवरती बोललो, तेव्हा मला नकळत तो शब्द माझ्या तोंडात आला, रेणुका जिंकली नाही, जिद्द जिंकली. आणि तो शब्द मी बरोबर तुमच्यासमोर तिथं मुद्दाहून प्लेस केला आहे. जिद्द जिंकते मित्र, जिद्द जिंकते, बाकी सगळं मागं पडतं आणि जिद्द जिंकत असते. 660 सार्थक खुने आणि 674 रेणुका बाळे. आता ह्यांना घरी बसवून दाखवा बरं, आता ह्यांना ॲडमिशन नाही म्हणून दाखवा बरं. म्हणजे त्या परिस्थितीच्या छाताडावरती नाचून विजय मिळवायचं काय जिगर असतं, ते जिद्द जिंकते, हे ह्या लेकरांकडे बघून आम्ही शिकतो, आपण सगळेजण शिकत आहोत. सार्थक, तुलाच काही सांगायचं का? तुझं वर्णन तर मी केलं असं. येस, मला एक सांगा, मला तुमच्यापैकी आता म्हणजे जसं इथं मी जर संकेतला म्हटलं, संकेतकडं माहीत नाही जरा. संकेत म्हणजे कसं, लेफ्टला रोशन, राईटला वरद, शाळेमध्ये वरद नाही ना, आणि इकडं नेटिझनमध्ये तुझा मित्र म्हणजे रोशन असं होतं. तुला आता ह्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं सांगायची फारशी गरज नाही आहे, पण तू तुझं सांग की तू शालेय जीवनामध्ये तुझं कॅरेक्टर कसं होतं, तुझा अभ्यास कसा होता, आणि मग तुझं कसं तू ओव्हरकम केलंस, पुढं कसं आलास. म्हणजे मला लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांची खूप आवड होती. मी 3रीपासून ते 10वीपर्यंत म्हणजे सगळ्या जवळपास स्पर्धा परीक्षामध्ये मी भाग घेतलेला आहे आणि खूप साऱ्यामध्ये यश पण मिळवलं आहे, अपयश पण मिळवलं आहे. मग आता तुम्ही म्हणलात की शाळेमध्ये वरद, क्लासमध्ये रोशन, मग ह्या दोघांकडून मला खूप काही शिकायला मिळालं. आता मी एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आता 12थमध्येच ऑर्गॅनिक केमिस्ट्री माझं खूप वीक होतं. मला त्याची बिलकुल आवड नव्हती, म्हणजे शिकूच वाटत नव्हतं. मग एका दिवशी मी असंच रोशन, आम्ही जवळच राहत होतो, मग त्याच्याकडे गेलो आणि त्याला एक सहज विचारायला लावलो. मग त्याला सांग म्हणलं, बाबा 15 मिनटामध्ये मला हे समजून सांग. तर आम्ही जवळपास 2 ते 3 घंटा बसलो होतो. तो मला असंच समजत होता की म्हणजे तो कॉन्सेप्ट समजायला मी त्याच्याकडे गेलो होतो, त्यानं पूर्ण चॅप्टरच समजून दाखवला मला. आणि तेव्हापासून मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे आवडायला लागली. मग आता हे फायदा होतो एक हुशार म्हणजे मित्र आपण केलं त्याचा. आता तुम्ही मला विचारलात शालेय जीवनामध्ये, तर मी आधी ॲव्हरेज स्टुडंट होतो, फक्त म्हणजे शाळेमधलं जेवढा अभ्यासक्रम आहे तेवढाच करणं. आणि म्हणजे असं नाही की खूप ॲव्हरेज होतो, शाळेमध्ये मी टॉप केले खूप, पण एक्स्ट्रा जे आहे फाउंडेशन मी ते करत नव्हतं. आता मी 6वीला जेव्हा जॉईन केलो तिथून मला कळायला लागलं की म्हणजे खूप टफ आहे पुढे, एवढं इझी नाही आहे. मग आता जसं जसं माझा स्टँडर्ड वाढत गेला, 7वी 8वी 9वी, तसं तसा माझा लेवलही अभ्यासाचा वाढत गेला आणि तेवढाच मी जास्त सिन्सिअरली करू लागलो होतो. अरे सूरजसाठीचा प्रश्न आहे, असाच प्रश्न आहे की तुझा भाऊ आणि तुझी बहीण म्हणजे सारखे डोक्यावर टांगती तलवार, बहीण मेडिकलला, भाऊ IITला. आता आपलं काय, अब 13 क्या होगा अशा परिस्थिती आली. त्यामुळं ज्योतिराम मला म्हणायचे, ह्याचं काय करतंय किंवा तुमच्या हातात आहे. हे आमचं बारकं काय करतंय की बारकं, त्यांच्या तोंडात नेहमी शब्द बारकं बारकं बारकं. बारकं जरा मोठ्यापेक्षा पुढंच गेलं का? होय बेवनाळे साहेब, तसंच झालं ना. तर तुला सांगायचं असं आहे की लातूरमध्येच तू सगळं शिक्षण तुझं पूर्ण करत होतस, नेटिझन्सला तू आलंच असं आहेस. तुला नेटिझन्समध्ये हे सगळे ग्रुप तर मिळाला. तू असं काय तग धरून राहिलास नेटिझनमध्ये की फारसं कुठं पुढं नाही पण राहायचं, हे तुझं काय होतं हे सांग. शालेय जीवनामध्ये परीक्षा द्यायचो, पण त्याच्यामध्ये तेवढं यश नाही मिळायचं. पण यश जरी नाही मिळालं तरी हार्डवर्क करायची सवय पडायची त्याच्यामधून, आणि त्याच्यामुळेच JEEमध्ये पण त्याचाच फायदा झाला जास्त. हार्डवर्क करत राहा, मिळेल. याच्यामध्ये जे मुलं आहेत ना, त्यांना काही जणांना मेडल आहेत शालेय जीवनामध्ये, आणि काही जणांना मेडल नाही आहेत, पण मेडलपेक्षा भारी काय आहे तर हार्डवर्क करत राहा. आपण काय करतो की त्याच्यामध्ये खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मेडल नाही मिळालं की ते दिलं सोडून, ते नाही मिळालं की ते दिलं सोडून, हे नको करायला. मानसीसाठी तो पुन्हा मला प्रश्न आता विचारायचा, सगळ्यांना प्रश्नाचा राऊंड झाला, मानसी राहिली. मानसीने शाळेमधला अभ्यास आणि नेटिझनचा अभ्यास याच्यामध्ये कसा बॅलन्स केला? मी 9thमध्ये नेटिझन्समध्ये आले, म्हणजे खूप उशीर झाला होता मला यायला, पण
मी आले, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सबद्दल काही माहिती नव्हतं. स्कूलमध्ये तर टॉप राहायचेच, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये पण टॉप करायचा होता. 9thमध्ये होमी बाबा मी सिलेक्ट झाले नाही. मग NTSC स्टेज 1 क्रॅक केला 152 मार्क्स आणि स्टेज 2 2 मार्कांनी गेला. मग त्याच्यानंतर म्हणजे की आता स्क्रीनिंग करायची, शाहूमध्ये ॲडमिशन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. मग स्क्रीनिंग पास करून मी तिथे ॲडमिशन घेतले शाहूमध्ये. मग तिथे पण NSO दिली, त्याच्यात गोल्ड मेडल भेटले. मग नीटमध्ये तर ते माझं स्वप्नच होतं की मी डॉक्टर बनू. आणि किती मार्क्स घेतलेस मग? 639. 639 मार्क्स तिने घेतले. ओके, हा जो टप्पा आहे, ह्या टप्प्यामध्ये ना कोणाला असं काही सांगायचं आहे का की शालेय जीवनामध्ये ना माझं फारच मॉरल डाऊन झालं होतं, म्हणजे मी शिकण्याच्याच कामाचा नाही हो असं मला वाटायला होतं, असं कोणाच्या मनात फिलिंग आल्या होत्या का? जरा सांगता येईल का? कारण मला दिग्विजयकडे यायचं आहे. आता दिग्विजय साहेबांकडे मला यायचं आहे, एवढ्यासाठी यायचं आहे. मोस्ट अप्स अँड डाऊन्स, बरोबर आहे की नाही? आता जरा असं म्हणजे काय हरकत नाही बोलायला, आपण मोकळे बोलायला होत. जरा सांग बरं काय होतं. शाळेत असताना 6वी आणि 9वी दोन्ही वेळेस होमी बाबाच्या परीक्षेत सेकंड लेवलला 0.5 मार्काने सिलेक्शन राहिलं. NTSCत पण स्टेज 1 क्रॅक करता आली नाही मला. आणि 8वीच्या स्कॉलरशिपमध्ये पण राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये आलं नाही नाव माझं. बराच फरक होता क्लोजिंग रँकमध्ये आणि माझ्या मार्कात. ओके. असं NSOIMOमध्ये मेडल तर मिळत राहायचे, पण PRMOमध्येही 8वी 9वी 10वीला तिन्ही वेळेस 3-4 मार्कांनी राहिलं सेकंड लेवलसाठी सिलेक्शन. आणि 10वी नंतरही खूप चालू होतं की PCB घ्यायचं की PCM घ्यायचं. पप्पा म्हणत होते PCB घे, आपण नीटला ट्राय करू, पण माझ्या मनात होतं की PCM घ्यायचं आहे. 2 कारण होते की मॅथ आवडत होतं आणि बायो नको वाटत होतं करायला. म्हणजे मॅथ आणि बायो दोन्हीला मार्क सारखेच असायचे, तरी पण नको वाटायचं बायो करायला. पण तरी असं जास्त काही मॉरल डाऊन झालं नाही माझं की नाहीच करतायत म्हणून. अभ्यास तरी करत राहिलो मी. आणि नंतर JEEला 99.48 पर्सेंटाईल आलं आणि ॲडव्हान्सला 5927 रँक. क्या बात. हर्षवर्धन रेणापुरे, अतिशय डिसेंट स्टुडंट, सरळ मार्गी स्टुडंट, आणि पप्पांचं लक्ष असं की थोरला भाऊ आणि तुम्ही. थोरल्या भावाचं पण थोडं सांग आणि तुझं पण थोडं सांग. माझा भाऊ शाहू कॉलेजमध्ये IIT बॅचला होता. त्यांना सध्याला मुंबईला ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा मुंबई येथे शिकत आहे, सेकंड इयरला आहे त्यांना. मी 6th क्लासपासून नेटिझन्स जॉईन केलं होतं. 6 to 10 मी 5वी वर्ष नेटिझन्सला होतो. 6th क्लासला मी होमी बाबा दिली नव्हती. 8th क्लासला असताना सेकंड लेवलला होमी बाबाला माझं सिलेक्शन झालं होतं. 3rd लेवलला काही झालं नाही, पण मला इतकं लक्षात आहे की 5 ते 8 लेक्चर्स झाल्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही सेकंड लेवलसाठी होमी बाबाच्या एक्सपेरिमेंट्स करायचो. नेटिझन्सनी आम्हाला सगळे मटेरियल प्रोव्हाइड केले होते. माझं 3rd स्टेजला सिलेक्शन झालं नाही, पण तो अनुभव खूपच अविस्मरणीय आहे माझ्यासाठी. मला नीट 2023ला 635 मार्क्स आहेत आणि माझा ऑल इंडिया रँक 11,809 आहे. थँक्यू. ग्रेट. ओके, आता सार्थककडं देऊ. सार्थक बराच वेळ झालं बोललेलंच नाही आहे. तो बोलतो तेव्हा बाकीचे शांत बसतात. असं सार्थकचं पहिल्यापासून आहे. ओके, तुझा एक्सपिरियन्स काय होता नेटिझन्समधला? म्हणजे कसं, मी 8वीला लातूरला आलो होतो, त्यामुळं नवीन असताना काय माहीत नव्हतं लातूरमधलं. मग माझी बहीण 11वीला होती मी 8वीमध्ये असताना. मग तिला जरा 11वीचा अभ्यासक्रम जड जात होता. तिनं म्हणली जरा आधीपासूनच तयारी कर, म्हणून मी 10वीमध्ये नेटिझन्सला आलो होतो. ते नेटिझन्स रेग्युलर मी स्टुडंट होतो इथला, रेग्युलर लेक्चर्स करत होतो. ते फाउंडेशनमध्ये चांगलं झालं माझं, ते मला फायदा झाला 11वी-12वीला. आणि नीटला मला 660 मार्क पडले. सहज सांगतो त्यांना असं किंवा झालं 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 आता काय झालं ना. म्हणून म्हटलं ना, सार्थक बोलताय तो बाकी सब चुप राहते.
त्याचं असं कधी नाही. काय असतं? अवघड आहे का? कोण म्हटलं तुला? उघड हे बघ असं आहे, झालं. असंच ते सरळ त्याचं. आणि ते त्याचं नेचर ते कायम असंच राहणार आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे जेव्हा डॉक्टर होऊन कोणी पेशंट येईल, काय झालं, काय नाही, बघू असंच होणार आहे. आणि डॉक्टर म्हणून फेमस होईल तो, की डॉक्टर बोलून बोलून नीट करून टाकतो, असं तसं होणार असं निश्चित दिसतं आहे. एक काय आपल्या सगळ्यांसाठी ना, जे तुम्हाला असं वाटेल की फार शालेय जीवन, नेटिझन्स वगैरे वगैरे बोलतोय, खरं तर यांच्याकडनं आपल्याला ऐकायचं आहे ते म्हणजे 11वी 12वीला यांनी काय स्ट्रगल केला, 11वी 12वीमध्ये ह्यांचं कसं त्यांनी कसं उतरले आणि ते कसं काम त्यांनी केलं. कारण लॉकडाऊनचं पहिलं वर्ष आणि यांची 11वी असं मला वाटतं काहीतरी समीकरण होतं तुमच्या सगळ्यांचं, बरोबर आहे ना? सगळ्यांचं. बाकीचं एखादं आता रिपीट करण्याचं थोडंसं वेगळं होतं, पण मला वाटतं 11वी ही कम्प्लिटली तुमची लॉकडाऊनला गेली ना सगळ्यांचीच, की नाही? 12वी म्हणजे 10वीचं 1 वर्ष गेलं, सॉरी 10वीचं 1 वर्ष गेलं आणि 11वीचे काही महिने गेले, व्हेरी सॉरी. तर हे 11वीला प्रवेश करण्यासाठीचं जे तुमच्या मनावर प्रेशर होतं 11वी प्रवेश करत असताना, जनरली कुणी 11वीला जेव्हा जातं ना तेव्हा त्याला लॉकडाऊन वगैरे असं काही नाही. आताला ते सगळं फ्री ओपन आहे सगळं असं. 10वी लॉकडाऊनमध्ये गेलेली असं जेव्हा होतं तेव्हा त्याचा जो ब्रेक पडला होता त्याचा कुठं कॉग्निझंट कोणाला कसा वाटला, 11वीत गेल्याच्या नंतर भीती वाटली असं कोणाचं होतं? तुमच्यापैकी होतं कोणाचं की 11वी म्हणजे काय, हातच लागलं नाही, सापडलंच नाही 11वीला, काही डोक्यात बसलंच नाही असं होतं? मॅथ्स सायन्स कुणी सांगा मला. हा येस, हां रोशनला काहीतरी सांगायचं परत. म्हणजे जेव्हा इनिशियली 11वीत प्रवेश घेतला तेव्हा म्हणजे लॉकडाऊनच चालू होतं आणि सगळे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. त्यावेळेस म्हणजे कोट्यातला मी 11वी 12वी शिकायला होतो, तर कोट्यात प्रवेश घेतला होता तिथल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये. तर तिथल्या पूर्ण पॅटर्नच वेगळा होता. 10वीपर्यंत जे मी करत आलो होतो, जे मला म्हणजे माझं जे स्टडी रुटीन वगैरे होतं, आणि जेव्हा मी 11वीत गेलो आणि ते पण ऑनलाईन क्लासेस सुरू असायच्या, तर ते खूप इनिशियली मला प्रॉब्लेम झाला. कारण तिथला पूर्ण पॅटर्नच वेगळा होता, तिथले टीचिंग स्टाईल वेगळी होती, तिथले आमचे दररोज टेस्ट वगैरे व्हायचे, तर त्याला मला रुटीन म्हणजे पूर्ण मला बदलावं लागली होती इनिशियली. आणि म्हणजे कधी क्लासमध्ये डाऊट्स वगैरे आले तर बाजूला मित्रसुद्धा नव्हते, जे आधी 10वीपर्यंत 9वीपर्यंत म्हणजे आपल्याला सवय होती की काही थोडं मोठे छोटे मोठे डाऊट्स असतील तर लगेच मित्राकडून विचारून क्लिअर करायचे. पण ते पण 11वीत इनिशियली ते पण म्हणजे नव्हतं अवेलेबल तेवालं ऑप्शन. तर स्टार्टिंगला तर 11वीला तर मला खूपच जड झालं इनिशियली, पण हळूहळू मी तिथला म्हणजे माझ्या शिक्षकांना थोडंसं बोलून त्यांना विचारून की ह्याच्यात काय मला प्रॉब्लेम आहे, तर ह्याच्यात काय मला सोल्युशन करता येईल. तर ते मी हळूहळू जाऊन माझे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केले की मला काय प्रॉब्लेम्स येत होते 11वीत. मला म्हणजे कॉन्सेप्टमध्ये क्लिअरिटी नव्हती किंवा माझे डाऊट सॉल्व्ह होत नव्हते किंवा मला टेस्टमध्ये मार्क कमी यायचे. तर मी हे सगळं डिस्कशन माझ्या टीचर्ससोबत करायचो आणि त्या टीचर्स मला खूप चांगलं गाईड करायचे. त्यामुळं माझं 11वी हळूहळू जाऊन थोडंसं इम्प्रूव्ह झालं. पण तरी पण शेवटला माझं खूप सारे म्हणजे माझं शिकायचं राहिलं होतं 11वी. तर मी 11वी झाल्यानंतर 2-3 महिने मी मध्ये गॅप घेतला, 12वीला ॲडमिशनच घेतलं नाही. आणि मी जेवढं बी माझ्या 11वीचं शिकायचं राहिलं होतं ते मी पूर्ण केलं 2-3 महिन्यात. आणि 2-3 महिने उशिरा 12वीला ॲडमिशन गेलं. आणि मला वाटतं की ते बरोबर डिसिजन होतं. 11वीचं तुमचा पूर्ण सिलेबस कवर झाल्याशिवाय तुम्ही 12वीत एंटर नाही करायला पाहिजे, कारण 12वीतले खूप सारे कॉन्सेप्ट्स असतात जे तुम्हाला 11वीशी लिंक्ड असतात. त्यामुळं ते तुम्हाला बघ 12वीत सुद्धा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुमची 11वी कच्ची असेल तर. ओके, ग्रेट. अजून 11वीबद्दल कोणाला सांगायचं आहे? 11वीचं स्पेसिफिकली काही विशेष? मला वाटतं दिग्विजय 11वीला तू लातूरला नव्हतास, तिथं काय एक्सपिरियन्स होता दिग्विजय? 11वीला मी हैदराबादला होतो फिटजीला. तिथे सुरुवातीला कन्सेप्ट समजताना काही अडचण व्हायची नाही, कारण नेटिझन्समध्ये आधीच 10वीपर्यंत बेस कन्सेप्ट होते ते क्लिअर झाल्या होत्या. पण परीक्षेत मात्र काही 2-3 परीक्षेत मला फिजिक्सला अगदी सिंगल डिजिटमध्ये स्कोर यायचा, 100पैकी 9-10 असं मार्क यायचे कधी कधी. पण तरीसुद्धा मॉरल म्हणजे असं थोडं वेळ व्हायचं, डिमोटिवेशन व्हायचं थोडा वेळ की होत नाही आता. पण घरी गेल्यावरती पुन्हा नंतर म्हणजे हॉस्टेलला रूमवरती ते पेपर ॲनालिसिस केल्यानंतर कळायचं की काही प्रश्न येत होते पण अवघड
ते मनात बसलेलं असं की पेपर अवघड आहे, त्यामुळेच काही बरेचसे प्रश्न असे होते की जे येत होते पण ते पुन्हा चुकले. पण ते नंतर कळालं की येत आहे ते नीट करायला पाहिजे होतं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन, तर स्कोअर वाढला असता. त्याने अजून वेगळंच मोटिवेशन भेटलं मला आणि सतत असं करत गेलो. पण अभ्यास असा थांबवला नव्हता कधी मी. त्यामुळे नंतर फायनलला मेन्सला मला फिजिक्समध्येच 85 मार्क्स आले पुन्हा, आणि ॲडव्हान्सलाही फिजिक्समध्ये सर्वात जास्त मार्क्स 66. काय होतं, तू तसं ओव्हरकम केलंस, ग्रेट. अजून एक 11वीचा एक्सपिरियन्स कोणाला शेअर करायचा आहे की? हां, येस संकेत. म्हणजे माझा 11वीचा जे आता म्हणजे अप्स अँड डाऊन्स होते मला 11वीमध्ये खरं म्हणलं तर. आता जेव्हा मी 11वी स्टार्ट केली, म्हणजे माझं 11वी तर पूर्ण ऑनलाईनच झालं होतं. मग जेव्हा मी स्टार्ट केली तेव्हा मग खूप मजा येत होती सगळं शिकण्यासाठी, सगळं सोपं वाटत होतं स्टार्टिंगला. पण जेव्हा मी मिड इयरमध्ये आलो तेव्हा हार्ड टॉपिक्स यायला सुरू झाले, आणि एकतर ऑनलाईन होतं आणि काही असे टॉपिक्स होते की जे शिकूच वाटत नाहीत. मग माझं ॲट द एंड 11वी माझं 30-40% सिलेबस माझा राहिलेलाच होता 11वीचा. मग ते मला शेवटी वाईट वाटत होतं की माझं 11वी ऑफलाईन का नाही झालं, कारण मला ऑनलाईनमध्ये तेवढी कॉन्सन्ट्रेशननं क्लास करणं तेवढं मला होत नव्हतं. म्हणून मला शेवटी असं वाटत होतं की ऑफलाईन झालं असतं तर चांगलं झालं असतं. म्हणजे 11वीचा माझा अप्स अँड डाऊन्सच होता जवळपास, आणि ते मला नंतर 12thमध्ये कवर करावं लागलं. हो हो. आणि इथं तुम्ही जे आता रिपीट करणारी दोघं जण आहेत त्यांच्या तर 2 वर्ष लॉकडाऊन होते 11वी-12वीचे. तिथं काय मजा होती का सजा होती? मजा तर म्हणता येणार नाही. म्हणजे माझी 11वी ऑनलाईन चालू झाली स्टार्टिंगला सगळं समजल्यासारखं वाटतं. पण मी एक सजेशन देईल की एका विषयाला तुम्ही जास्त पकडून बसू नका. म्हणजे 11वीला ना कोणाला फिजिक्स आवडतं जास्त, कोणाला मॅथ आवडतं, तर ना त्याच विषयात मग मुलं काय करतात, आत्ता 11वीचे चॅप्टर करायचे, नंतर लगेच 12वीचे करायचे, हे पुस्तक सोडवायचं ते पुस्तक सोडवायचं, त्यामध्ये दुसरे विषय राहून जातात. माझं कसं झालं तर माझं केमिस्ट्री राहिलं. 11वीत केमिस्ट्री बेस असतं, केमिस्ट्रीचं मेन म्हणजे चॅप्टर. 12वीला जे चॅप्टर असतात ते 11वीचा एकदम बेस असतो. 11वीचं नाही समजलं की 12वीचं तुम्हाला समजणारच नाही. मग माझं फिजिक्सला मी जास्तच फोकस केल्यासारखं जास्तच तिकडं गेलो फिजिक्सकडं. माझं केमिस्ट्री वीक राहिलं, त्यामुळे 12वीला पण केमिस्ट्री जमलं नाही, आणि नंतर त्याचा परिणाम माझा मेन एक्झाममध्ये दिसला. त्यामुळं मेन रिपीट घ्यायचं तर मेन कारण तेच होतं. येस, ग्रेट. तिकडे अजून तुम्हाला काही सांगायचं आहे? प्रथमेश, तुला काय सांगायचं आहे? 11वीचं तू काय केलंस? मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा लॉकडाऊन आला होता. मग तेव्हा मला सेल्फ स्टडीला भरपूर वेळ मिळाला. मला सेल्फ स्टडी करायची जास्त सवय होती आधीपासून, त्यामुळं ती वेळ माझ्यासाठी फार चांगली, म्हणजे फार चांगला अभ्यास करता आला मला त्या वेळेत. आणि 11वीच्या सुरुवातीला मी असं ऑनलाईन बघायचो, पण नंतर ऑक्टोबरपासून आमचं कॉलेज सुरू झालं. मी शाहू कॉलेजला होतो 11वी-12वीला. मग कॉलेज सुरू झाल्यानंतर मी ऑफलाईन क्लास करणं सुरू झालं. माझी 11वी चांगल्या रीती संपली होती. मला काही एवढी जास्त अडचण आली नाही. ऑर्गॅनिकमध्ये मला सुरुवातीचे जे चॅप्टर असतात जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसारखे ते तर आधी जमत होते, पण त्यानंतर जे रिॲक्शन पार्ट सुरू होतो तो मला फार अवघड जायचा. मला तो समजायला फार दिवस लागले, आणि म्हणजे नंतर 3-4 महिन्यानंतर मला ते चांगल्या प्रकारे समजलं. 4 महिने तुला लागले ते रिॲक्शन मेकॅनिझम पर्यंत जायला, सगळ्या गोष्टी क्लिअर करायला. असं कोणाचं व्हाईस वर्सा होतं का, रिॲक्शन चांगल्या होत्या? कुणा तसं होतं की रिॲक्शन तुम्ही जरा म्हणजे तुम्हाला फार आवडत होतं रिॲक्शन मेकॅनिझम्स? तुमचं होतं? येस. हां, प्रज्योत. म्हणजे क्लासमध्ये टीचर्सनी शिकवल्यानंतर वाटत होतं की हां चांगलं जमलंय, पण नंतर परत घरी त्यांनी जे सॉल्व्ह करायला दिलं ते एकही क्वेश्चन स्टार्टिंगला पण मला पण होत नव्हता. नंतर मग कसं झालं होतं की 12वी सुरू झाली, 1 महिना झाले क्लासेस, आणि नंतर 15-20 दिवस गॅप मिळाला आम्हाला बोर्ड्सच्या, म्हणजे 11वीच्या तयारी करण्यासाठी. मग ते 15-20 दिवसामध्ये मी काहीच केलं नाही, फक्त रिॲक्शन मेकॅनिझमचंच केलं होतं. आणि आता सध्या मला ॲडव्हान्समध्ये त्याच्यामध्ये चांगले मार्क आहेत सगळ्यात जास्त. क्या बात आहे. इथं मुलींकडनं आम्हाला एक अपेक्षित आहे. तुमचं 11वीचं तुम्ही काय सांगाल? कुणी सांगा? हां, हर्षदा सांगेल.
सर मला 11-12मध्ये जास्त तर केमिस्ट्रीमध्येच हे झालं. लाईक ऑर्गॅनिक केमिस्ट्री मला काहीच कळत नव्हती, फक्त GOC येत होती. मग रिॲक्शन मेकॅनिझम तर काहीच कळायचं नाही. रिॲक्शन आली समोर की प्रोडक्ट काय गेस केला की चुकायचा. मग नंतर मी त्यावरती जास्त फोकस केला. आधी मेकॅनिझम समजून घेतले जास्त, म्हणजे कॉलेजमध्ये. मग मेकॅनिझम कळालं की नंतर नेम रिॲक्शन सगळ्या लिहून घेतल्या आणि त्याचं लर्न वगैरे केले. ते म्हणजे कन्सेप्ट कळाली, लाईक कोणता प्रोडक्ट तयार होतो वगैरे. मग ते जरा नीट लक्ष देऊन केलं की नंतर खूप इझी जायला लागलं. पण GOC फक्त GOC जमत होती मला आधी, तर रिॲक्शन येतच नव्हतं. येस मॅडम, तुमचा प्रश्न? माझा प्रश्न हा कॉमनली आहे, ज्याला उत्तर द्यावं असं वाटेल तो देऊ शकेल. अभ्यास करताना बऱ्याच वेळा एखाद्या विषयाचा अभ्यास मागे पडतो. अशा मागे पडलेल्या विषयांचा किंवा टॉपिक्सचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही काय केलं किंवा काय केलं पाहिजे याबद्दल थोडीशी सांगा माहिती. हां, बॅकलॉग प्रत्येकालाच तसं रोशननी सांगितलं बॅकलॉग. तुमचा अजून कोणाचा काय एक्सपिरियन्स आहे? अभ्यास मागं पडला, एखाद्या विषयाचा अभ्यास मागं पडला, तुम्ही काय केलं? मानसी पण बोलेल, बरेच जण बोलणार, हळूहळू बोलणार आहे सगळेच. हां, 11th तर RDMची ऑनलाईनमध्येच होती. मग त्याच्यामध्ये माझा करंट इलेक्ट्रिसिटी फिजिक्सचा चॅप्टर हा बॅकलॉगमध्ये होता. आणि फिजिक्समध्ये तसे पण माझे मार्क्स चांगले येत नव्हते. 100च्या वर कधी जायचे, मग वापस खालीच यायचे. मग मी ते डिसेंबरपासून मी फिजिक्सला खूप फोकस केलं. मग GEमध्ये पण त्याच्यामध्ये मला 100% आहेत फिजिक्समध्ये. म्हणजे असं म्हणायचं आहे की कोणतं पण फिजिक्स असो किंवा केमिस्ट्री, त्यांचं बॅकलॉग ठेवू नका. ते इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत आणि स्कोअर पण वाढवू शकतो. ग्रेट. अजून तुला सांगायचं आहे काही? माझं म्हणजे बॅकलॉगमध्ये पूर्ण असं फिजिकल केमिस्ट्री सोडलं तर सगळं केमिस्ट्रीच बॅकलॉगमध्ये असं म्हणजे झाल्यासारखं आहे. मग ती कवर तर करावं लागते, कवर नाही केलं तर मग असं रिपीट ती करा, मग कमी मार्क पडतात त्याच्यामुळं. म्हणून तिन्ही सब्जेक्टला इक्वल म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे. येस येस येस, हे करेक्ट सांगतात आपण की तिन्ही सब्जेक्टला इक्वल न्याय देणं हे तुमच्या, मला वाटतं सगळ्यांचं एक वाक्यता याच्यावरती नक्की होईल, इक्वल अशा प्रकारचं. आपण थोडंसं अजून थोडं पुढं असं जाऊयात की आपल्याला ना थोडं सब्जेक्ट वाईज पण थोडासा विचार करायचा आहे की फिजिक्सचा अभ्यास कसा करावा, केमिस्ट्रीचा कसा करावा, बायोलॉजीचा कसा करावा, मॅथमॅटिक्सचा कसा करावा, याच्याविषयी तुम्हाला सगळं थोडंसं बोलतं व्हायचं आहे. आपल्या ह्या सगळ्या मुलाखतीमध्ये काही प्रश्न अशा आधीमध्ये पण येणार आहेत. जसं मला काही माहिती आहे की थोडासा कसं असं बेफिकीर वृत्ती, चलो करेंगे, असं काही जणांचं मला चांगलं थोडंसं नेचर व्हायला माहिती असतं आहे. कधी कधी मी नेहमी म्हणतो, खंदाडे साहेबांना पण मी म्हणत आलो होतो की मला माहिती आहे की प्रज्योत शेवटच्या बॉलला सिक्सर मारतं. आता त्याचं काही सांगू नका मला, ते मारतं सिक्सर, ते करत राहतं पुढं. असं प्रज्योत थोडा सगळीकडे बघणारा, सगळ्या विषयावर लक्ष ठेवणारा विद्यार्थी, म्हणजे इवन सोशल मीडिया, जरा फ्रेंडशिप, हे सगळं जर असं सांगशील का काय होतं ते समीकरण? म्हणजे मित्रांमध्ये रमणारा, सोशल मीडियाकडे किती होतास मला फारसं माहीत नाही, पण आता तुला सांगायला हरकत नाही, तू त्याच्यावर कसा कंट्रोल केलास ते सांगायचं आहे. सोशल मीडिया म्हणजे होतं माझं, पण लास्टला जे मेन्स 3 ते 4 महिने होते 12वीच्या बोर्ड्स नंतर आणि JEE ॲडव्हान्सच्या मध्ये, कोटाला असताना मी मम्मीसोबत राहत होतो. मम्मीला म्हणलं मजाकमध्ये, मम्मी फोन बंद करून टाकू का, तुझ्याकडं लपवायला देतो. तर मम्मी हो म्हणली, देऊन टाकला मम्मीला फोन. त्या दिवशीपासून म्हणजे 1 पण मिनिट फोन माझ्याकडे नव्हता माझ्यावर. मम्मीचा थोडाफार नेटसाठी यूज करत होतो. म्हणजे एखादी गोष्ट नको आहे तर ती डायरेक्टच मी रिजेक्ट करू शकत होतो. त्यामुळं सोशल मीडियाचा एवढं काही मला फरक पडला नाही, म्हणजे त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन काही झालं नाही असं. ओके. अभ्यासामध्ये तुम्ही आता मागे पडलात, हे झालं असं झालं. आता मी थोडंसं क्रमानं असं विचारतो सगळ्यांसाठी की NCERT पुस्तकाचं तुम्हाला जरा सांगायचं की NCERTचा इम्पॉर्टन्स तुमच्या सक्सेसमध्ये काय, तुम्ही ते कसं करत होतात? तुम्ही माईक शेअर करू शकतात पुढे सगळ्यांनाच, आपण ते देऊयात. लास्ट कॉर्नर, हां तू सांग NCERT, तू सांग तू कसं केलंस? NCERT म्हणजे नीट जे आहे त्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट NCERTचं आहे. मी 4 पॉईंट सांगतो जे की मी एवढ्या 2 वर्षामध्ये अनुभवलेत की हे इम्पॉर्टंट आहेत. पहिलं आहे बायो, दुसरं आहे NCERT, तिसरं आहे प्रॅक्टिस आणि चौथं आहे कंटिन्युटी. ह्याच्यामध्ये बायो जे आहे ह्याच्याला सगळ्यात जास्त तुम्हाला फोकस करायला लागलं पाहिजे, कारण 720 मार्काचा पेपर आहे, त्याच्यापैकी 360 मार्काचं बायो आहे, मीन्स अर्ध वेटेज बायोला आहे.
सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट बायोच आहे. आणि एखाद्या वेळेस तुमचं केमिस्ट्री आणि फिजिक्स वीक असू शकतं, पण तुम्ही बायोला वीक म्हणू शकत नाहीत, कारण ते तुम्ही कधी पण इम्प्रूव्ह करू शकतात. पहिलं जरी नसलं तरी इम्प्रूव्ह करू शकतात. बायोला तुम्हाला 350 मार्कपेक्षा जास्त जर मार्क असतील तर तुमचा नीटचा स्कोअर हा खूप जास्त बूस्ट होतो. म्हणून बायो तर खूप मेन आहे. आणि बायोसाठी NCERT शिवाय दुसरं काही नाही वापरलं तरी ते सगळ्यात जास्त बेस्ट राहील. कारण NCERTच्या सरळ लाईन्स उचलून नीटच्या पेपरमध्ये क्वेश्चन्स फ्रेम केले जातात आणि तुमचा टाईम फार वाचतो. जवळपास अर्ध्या तासापेक्षा 20 मिनटामध्येच माझा बायोचा पेपर सगळा संपून गेला होता नीट पेपरमध्ये. आणि कारण जी NCERT आहे ती जर तुम्ही सतत वाचत राहिलात तर त्याचा फायदा होतो. आणि ते 2 वर्ष तुम्हाला कंटिन्यू वाचत राहायचे. कोणताही धडा असा बॅकलॉग पडला आहे किंवा त्याला खूप दिवस झाले वाचून असं झालं आहे असं तुम्हाला बायोसाठी पडलं नाही पाहिजे. बाकी जे आहेत NCERT इनऑर्गॅनिकसाठी NCERT हे मूलभूतच आहे. त्यासाठी इनऑर्गॅनिकमध्ये NCERT फार हेच आहे, वाचणं गरजेचंच आहे. आणि बाकी फिजिकल केमिस्ट्रीसाठी 1-2 धडे आहेत, जसं की सॉलिड स्टेट झाला, हे 2-4 धडे तेवढे जरी वाचले तरी ठीक आहे. पण त्यासाठी NCERT जास्त काही नाही. फिजिक्ससाठी वगैरे बाकीचंच प्रेफर केलं पाहिजे. NCERT ती थोडीशी कमी महत्त्व दिलं तरी चालतं. NCERT खूप महत्त्वाची आहे ओव्हरऑल नीटसाठी. येस, तुमचं काय मत आहे? हेच मत आहे की आणखीन काय ॲड करायचं आहे विश्वजित? हो, माझं देखील हे मत आहे. NCERT हे नीट परीक्षेसाठी तर एकदम गॉड बुक आहे. कारण जेव्हा आपण नीटची परीक्षा द्यायला बसतो तेव्हा प्रश्न सोडवताना असं ध्यानात येतं की ॲक्च्युअल आपल्या ज्या पुस्तकामध्ये ज्या लाईनी छापलेल्या आहेत त्याच लाईनीवर जशाच तसा प्रश्न नीटमध्ये आलेला आहे. मग जे मुलं NCERTला कमी लेखून NCERTकडं थोडे दुर्लक्ष करतात त्यावेळेला त्यांना असं रिग्रेट होतं की NCERT का वाचायला नाही. आणि 11वी-12वीचा सिलेबस एवढा वास्ट आहे की आपण पूर्ण बुक असं पाठ कधी करू शकत नाही, कारण हे नीट आणि JEE सारख्या कॉम्पिटिशनला हे चालूच शकत नाही. आणि म्हणून बायोची प्रॅक्टिस करताना आपण जेवढ्या वेळेस आपण तो जेवढा चॅप्टर वाचत जातो तसं तसं आपले ते क्वेश्चन समोर आलं की आपल्या ते लाईनी ओठावर राहिला जातात आणि बायो आपल्याला सोपी जाते. आणि नीटमध्ये 720 पैकी 360 मार्क्स एकट्या बायोलॉजीला असतात, म्हणून त्यामुळे बायोलॉजीला आपलं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं. ओके, इथं मुलींकडनं बायोलॉजी. आता केमिस्ट्रीबद्दल तुम्ही सांगा, तुम्ही कसं नीटला फेस केलं? तुम्ही चौघेही खास करून नीटच्याच कसे विद्यार्थी आहात आणि त्याचं सांगा. तुम्ही केमिस्ट्री सांगा. तू सांग रेणुका, केमिस्ट्रीचं तू कसं केलंस? केमिस्ट्रीमध्ये 3 आपण सब टॉपिक्स करू शकतो की पहिला आहे फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. फिजिकल म्हणजे तुम्हाला जर फॉर्म्युले पाठ होत असतील किंवा तुमचे कॅल्क्युलेशन चांगले असतील तर त्याच्यात तुम्हाला जास्त अडचण येणार नाही. पण नीटचा पॅटर्न बदलला आहे त्यामुळे त्याला थेरी पण सोबत घेऊन चला आणि त्यासाठी NCERTचे एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. आम्हाला जसं शिक्षक म्हणाले होते की 12वीची NCERT फिजिकल केमिस्ट्रीची सगळी वाचा, मी वाचली होती आणि जे एक्झाम्पल मी हायलाईट केले होते तेच परत वाचत होते. ऑर्गॅनिकमध्ये जसं सगळ्यांना GOC नंतर थोडा प्रॉब्लेम येतो कारण एकदम नवीन विषय आहे. हायड्रोकार्बन्सपासून मला पण प्रॉब्लेम आला, पण आम्ही वेगळे काही त्याच्यावर उपाययोजना केल्या आणि ऑर्गॅनिक मग असं झालं की मी जवळपास माझी जेव्हा टेस्ट सिरीज होती तेव्हा फक्त मी एकदा काहीतरी ऑर्गॅनिक रिवाईज केलं होतं आणि फायनल नीटपर्यंत तर मला रिव्हिजनची गरज नव्हती आली. इनऑर्गॅनिक माझं थोडं वीक होतं कारण स्टार्टिंगला जेव्हा NCERT वाचायला पाहिजे होती तेव्हा आम्ही बाहेरचं जास्त वाचलं, म्हणजे जे गरजेचं आहे ते सोडून सगळंच वाचलं, तेच सोडलं फक्त. मग ते शेवटपर्यंत माझं इनऑर्गॅनिक कंप्लीट नव्हतं. लक असं चाललं की जे मला येत होतं तेच पेपरमध्ये आलं आणि सगळं सुटलं. मग NCERT तरी सगळी वाचा. ऑर्गॅनिकचे पण नेम रिॲक्शन NCERTच्या बाहेर जात नाहीत, त्याची एक्सरसाइज पण महत्त्वाची आहे. फिजिकलमधले क्वेश्चन एक्सरसाइजमधले पण खूप चांगले आहेत, त्यामुळे NCERT वाचली पाहिजे. येस. आणि फिजिक्सबद्दल तुमच्या दोघींपैकी कोणी सांगा? आता तुमचं फिजिक्स का तू सांग.
सर फिजिक्स माझं आधीपासूनच खूप स्ट्रॉंग होतं आणि त्यामुळे मला फिजिक्समध्ये खूप इंटरेस्ट येत होता. म्हणजे आधीपासून 11चं फिजिक्स मला सर्वात जास्त आवडत होतं. कायनॅमेटिक्स डायनॅमिक्स हा पार्ट मला फार येत होता आणि म्हणजे आता पण सर्वात जास्त क्वेश्चन त्याचेच येतात मला. तर मग फिजिक्समध्ये मला 11वीपासूनच जास्त म्हणजे इंटरेस्ट यायला लागला आणि फिजिक्सची मी जास्तीत जास्त तयारी करत होते. खूप जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करत होते आणि लास्टपर्यंत फिजिक्स स्ट्रॉंग होतं. पण फिजिक्ससाठी खूप जणं NCERTला इग्नोर करतात. पण फिजिक्सचं कसं आहे ना, फिजिक्सचे NCERTतले क्वेश्चन्स फार अवघड आहेत. म्हणजे आपण एररलेस DC पांडेमध्ये पण एवढे हार्ड क्वेश्चन्स नसतात जेवढे NCERTमध्ये आहेत. तर जर आपल्याला NCERTतले क्वेश्चन सगळे आले तर म्हणजे त्या फिजिक्सचा तो लेसन खूप स्ट्रॉंग होतो आपला. आणि काही फिजिक्सची थेअरी पण अशी आहे की आपल्याला कन्सेप्ट फार मस्त समजतात फिजिक्सची NCERT वाचल्यावर. आणि मी माझे नोट्स बनवायचे 1-2 पेजेसचे नोट्स बनवत होते आणि त्यामुळं म्हणजे दर आठवडी माझी ती रिव्हिजन होत होती फिजिक्सची आणि त्या कारण माझं फिजिक्स फार चांगलं गेलं आणि माझं फायनल पेपरमध्ये पण फिजिक्समध्ये सर्वात जास्त स्कोर आहे. माझं 1 किंवा 2च क्वेश्चन स्ट्रॉंग झाले होते आणि ते पण सिली मिस्टेक्समध्ये.